महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या यांच्याविषयी जी आपण सिरीज बघत आहोत, तर त्यामधली आजची जी भाजी आहे ती आहे अळू. सर्वांच्या परिचयाची अळूची वडी, अळूचं फतफत हे साधारण प्रकार जे आहेत ते आपल्याला माहिती असतात, पण ह्याहून वेगळी माहिती अशी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर अळूचं जनरली माहिती आहे तसं की पानांपासून आपण वड्या करतो किंवा फतफत करतो, पण जो अळूचा कांदा असतो, जे कंद आहे अळूचं, तर ते सुद्धा खूप पौष्टिक असतं आणि ते मोस्ट ऑफ द टाइम्स आपण भाज्यांमध्ये वापरत नाही किंवा आपल्या खाण्यामध्ये येत नाही. तर हा जो अळूचा कंद सांगितलेला आहे, तर तो बटाट्यापेक्षा 1.5 पट पौष्टिक सांगितलेला आहे. साधारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सचं प्रमाण हे भरपूर असतं आणि त्यातल्या त्यातलं जे कार्बोहायड्रेट्स आहेत ना, हे सुपाच्य सांगितलेले आहेत, म्हणजे पचायला हे आणखी हलके असतात, त्यामुळे चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब होतात. हे सोडून आणखी याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं, व्हिटॅमिन बी असतं, त्याचबरोबर कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचा सुद्धा हा अळूचा कांदा खूप चांगला सोर्स आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा आवर्जून भाजीमध्ये उपयोग करणं हे खरंच आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. हे सोडून ज्या लोकांना पाईल्सचा त्रास आहे, अर्शाचा त्रास आहे, मूळव्याधीचा त्रास आहे, अशा लोकांना ह्या अळूच्या कांद्याची जी भाजी आहे ती खायला दिली तर त्याचा आणखी चांगला इम्पॅक्ट होतो. पाईल्स बरा होण्यासाठी त्याची मदत होते. त्याचबरोबर ज्या लोकांना यकृत वृद्धी आहे, म्हणजेच लिव्हर एनलार्जमेंट सांगितलेली आहे, लिव्हर संबंधित काही व्याधी असतील, तर अशा लोकांना सुद्धा या अळूच्या कांद्याची भाजी देणं हे त्यांच्यासाठी पथ्याचं ठरताना दिसून येतं. अळूच्या पानामध्ये जे गुण बघितले तर अळूच्या पानामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए असतं, व्हिटॅमिन सी असतं. त्याचबरोबर अळूच्या पानामध्ये पोटॅशियम ऑक्झॅलेट असतं, ज्याच्यामुळे की आपल्याला घशामध्ये थोडीशी खवखव होते. तर ही खवखव कमी करायची कशी, हे जनरली सगळ्या गृहिणींना माहिती असते की त्याच्यामध्ये ते शिजवताना आयदर खायचा सोडा किंवा मग कोकम टाकलं तर बऱ्याचदा ही खवखव कमी झालेली दिसून येते. त्याचबरोबर अळूच्या पानांचा एक वेगळा गुणधर्म असा आहे की हा जो अळूच्या पानं असतात त्यांचा रस जो आहे ना, तो रक्तस्तंभक सांगितलेला आहे. म्हणजे जर का तुम्हाला जखम झाली आणि इमिडिएटली तुमच्या जवळपास काहीही नसेल ते रक्त थांबवण्यासाठी अळू असतील, तर अळूच्या पानांचा रस जर का तुम्ही लावला तर ताबडतोब रक्त तिथलं थांबलेलं दिसून येतं. त्यामुळे अळूची पानं किंवा अळूचा कंद यांची आवर्जून भाजी करा आणि भाजीच्या रेसिपी तुम्हीच मला शेअर करा. त्यामुळे बऱ्याच लोकांना ज्यांना अळूच्या रेसिपीज माहिती नाही ते त्यांना वाचायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतली माहिती नवीन वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.